आता पाहूयात आणखी महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। नारायण राणेंनी घेतली बेस्टच्या महाव्यवस्थापकांची भेट। बेस्ट उपक्रमामधील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार। बेस्टच्या विविध प्रश्नांवर नारायण राणेंची चर्चा। नाशिकमधील काठेगल्ली परिसरामधील दगडफेक प्रकरणामध्ये आतापर्यंत 25 जण अटकेत, तर 14 जणांना 3 दिवसांची कोठडी। एकूण 70 जणांवर गुन्हा दाखल। आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता। पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 22 एप्रिलपर्यंत मुदतवाढ। या योजनेमधील लाभार्थ्यांना प्रशिक्षण कालावधीमध्ये वार्षिक 66,000 रुपये स्टायपेंड दिला जाणार। केंद्र सरकारकडून रेशन प्राधान्य योजनेचा जिल्हानिहाय कोटा निश्चित। राज्यामध्ये आता 5 लाख लाभार्थ्यांची भर। सरकारनं वेगवेगळ्या योजना राबवूनही रेशन कोटा वितरित होत नसल्याचं समोर। केंद्राकडून कर्मचारी खर्चामध्ये कपात, सुधारणांवर फोकस। मोदी सरकारकडून कर्मचारी नियुक्तीची फेररचना। 6 प्रमुख मंत्रालयांमध्ये मनुष्यबळाचा अनुकूल वापर करण्याबाबत आढावा। मॅनहोल सफाई दरम्यान कर्मचाऱ्यांचा मृत्यू रोखण्यासाठी राज्य सरकार 100 रोबोट खरेदी करणार। मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसहित 27 महापालिकांसाठी ही खरेदी केली जाणार। नाशिकमधील दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामावरील पालिकेच्या कारवाईला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। पालिकेनं बजावलेल्या नोटिशीला दर्गा ट्रस्टकडून कोर्टामध्ये आव्हान। 21 एप्रिलला सुनावणी होणार। पालिका काय बाजू मांडणार याकडे लक्ष। बारमध्ये डान्स करतानाचा निलंबित पीएसआय रणजित कासलेंचा व्हिडिओ व्हायरल। हातामध्ये रायफल असलेल्या सहकाऱ्यासोबतचं रणजित कासलेंचं रील व्हायरल। प्रतीक शर्मा यांची शिंदेच्या शिवसेनेच्या सोशल मीडिया उपराज्य प्रमुखपदी नियुक्ती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या आदेशानं प्रतीक शर्मांची नियुक्ती।